आज होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला असती कोलवडची मोठी यात्रा आणि कोलवडची यात्रा म्हणजे डायरेक्ट नुसता टॉपचा विषय। तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये। आज होती महाशिवरात्री आणि आज होती कोलवडची मोठी यात्रा। तशा तर महाशिवरात्री निमित्त यात्रा भरपूर ठिकाणी असतात, पण आपल्या गावाच्या जवळ आहे ना कोलवड गावी, म्हणलं चला तिथंच जाऊन येऊ। आता कोलवडला जायचं म्हटल्यावर पहिलं बुलढाण्यावरून जावं लागतं, बुलढाण्यावरून जायचं म्हटल्यावर पहिले मामाकडे जावं लागतं। मामाकडे आल्यावर मस्त एक चहा घेतला आणि लगेच निघालो कोलवडला। इथं आल्या पहिले तर आपली स्प्लेंडर पार्किंगला लावून दिली आणि चालत चालत निघालो आपलं मंदिरावर। आता कोलवडची यात्रा म्हणल्यावर नुसता टॉपचा विषय, एवढ्या कडक उन्हात बी गर्दी काही मावत नव्हती। मंदिरात आलो आणि लाईनीत लागून कसं तरी नंबर लावून दर्शन घेतलं। बाहेर आल्यावर पाहत होतं काय, इथल्या सेवादारी कर्मचाऱ्यांना सगळ्या प्रकारचं फराळाचं ठेवेल होतं, जे लागलं ते खा। आणि त्यात आपले भाऊ लोक पण सेवा करायले होते। आता एवढे लोक सेवा करायले म्हटल्यावर आपण पण त्याचा मान ठेवला पाहिजे, म्हणून आपण पण मस्त प्रसादाचा लाभ घेतला। एवढ्या उन्हात यात्रेत फिरून फिरून घसा सुकला होता, म्हटलं यावर एकच विलाज आहे, गन्ने का ज्यूस। तिथं आपल्याला आपले भाई लोक भेटले, त्यांना पण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं आणि लगेच निघालो समोर आल्यावर आपल्याला बुलढाण्याचा ब्लॉगर भेटला, त्याची भेट घेऊन आम्ही निघालो समोर। आता जायचं म्हटल्यावर परत बुलढाण्यावरून जाणं होतं आणि बुलढाण्यात आल्यावर बिना खाल्ल्या पिल्ल्याचं थोडी न जाता येतं, म्हणून मस्त एक लस्सी घेतली आणि लगेच निघालो घराकडं। चला भाऊ, आम्ही निघतो घराकडं, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून।